राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदाने कदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्या भान मजची माझी होतसे। नित्याभान मजसी माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या, तरी नमन कोणा करावे म्या, जयाचे केलिया स्मरण, जयाचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, ते नमस्कारुनी आता,
चला, विचार सागर तरंग चौथा आणि त्यामधील सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका आणि समाधान. या अगोदर आपण अनिर्वचनेच्या शब्दाच्या अर्थाविषयी शंका आणि समाधान पाहिलं. अनिर्वचनीय शब्दाच्या ठिकाणी त्याच्या अर्थाच्या ठिकाणी, अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाच्या ठिकाणी शिष्याला शंका का झाली याचा जर खुलासा पाहिला, कारण जे काही ग्रंथामध्ये घडतंय, ग्रंथामध्ये जे काही घडामोडी होत असतात त्या विनाकारण होत नसतात, काहीतरी कारण असतंय त्याला. कारणाशिवाय कार्य घडत नाही हा एक नियमच आहे. मग या ठिकाणी शिष्याला अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी शंका का झाली असावी याचा जर मागोसा घेतला तर शिष्याला सत्ख्यातीवाद्यांचं म्हणजे रामानुजाचार्य जे आहेत त्यांच्या मताचं ज्ञान आहे. कारण सद्गुरूंनी सुरुवातीला शिष्याला त्याला 4 ख्यात्यांचं मत माहीत होते, पण सत्ख्यातीवाद्यांचं मत माहीत नव्हतं, कारण त्या मताचं खंडन कुणी केलेलंच नव्हतं. 4 ख्यात्यांचं खंडन झालं होतं, मंडन करून त्याचं खंडनही त्याला माहीत होतं आणि त्यानंच मानलं होतं ते मत. ते गुरुजींनीही नव्हतं मानलं, त्यानंच सांगितलं होतं गुरुजीला की जगामध्ये लोक असं मानतात, अनिर्वचनीय ख्यातीचा मिथ्या अर्थ करत नाहीत. मग त्याला सत्ख्यातीवाद्यांचं सद्गुरूनं खंडन केलेलं ऐकलेलं आहे आणि ते खंडन करता वेळेसच त्याच्यामध्ये पाल चुकलेली आहे. ती कोणती पाल चुकली त्याच्यामध्ये? कारण सत्ख्यातीमध्ये सर्पाच्या उत्पत्तीला जे कारण आहे, सत्ख्यातीमध्ये सर्पाच्या उत्पत्तीला जे कारण दाखविले सत्ख्यातीवाद्यांनी, तेच कारण अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं सांगितलेलं आहे. कारण दोघाच्या कारणामध्ये भेद नाही. सत्ख्यातीवाद्यांनी सर्पाची जी उत्पत्ती सांगितली आहे ती इंद्रिय दोषानं, मंदांधकारानं आणि त्या ठिकाणी त्या सर्पाची उत्पत्ती ही मिथ्याच सांगितलेली आहे. त्यावेळेस बरं का त्याचं खंडन करता वेळेस कुणाचं? अख्यातीवाद्याचं खंडन करता वेळेस त्यांना तो म्हणाला होता सर्प त्या ठिकाणी मिथ्या उत्पन्न होतो. मग त्याचं मत सांगता वेळेस तो म्हणाला नाही तो मिथ्या आहे म्हणून, त्यावेळेस तो म्हणाला तिथे सत्यच सर्प उत्पन्न होतो. रज्जूवर सर्पाची भ्रांती होते त्यावेळेस तिथं उत्पन्न होणारा सर्प हा सत्यच असतो आणि तो सत्य सर्प किंवा सत्य रजत, सत्य सर्प किंवा सत्य रजत, सुक्तीवर उत्पन्न झालेलं रजत आणि रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प हे
जरी उत्पन्न होत असले तरी त्यांना कोणती सत्ता द्यावी? सत्ख्यातीवाद्यांच्या मताप्रमाणे तर सत्ख्यातीवाद्यांनी त्यांच्या मताप्रमाणे त्या अनिर्वचनीय उत्पन्न होणाऱ्या सर्पाला आणि रजताला सत्यच त्या ठिकाणी सत्ता दिलेली आहे. पण उत्पत्ती जी झाली आहे सर्पाची किंवा रजताची, ती उत्पत्ती ज्या कारणानं झाली, मंद अंधकारादी दोष, नेत्र इंद्रियादी दोष, हेच त्याने त्या ठिकाणी सांगितले. किंवा रज्जूचं अज्ञान हे सुद्धा तो त्या ठिकाणी म्हणाला आहे. रज्जूच्या अज्ञानामुळं सर्पप्रतीती झाली. आणि असं हे कारण सामुग्री सांगून सर्पाला सत्यता दिलेली त्यानं. कारण सत्ख्यातीवाद्याचं मत कसं आहे, म्हणजे कोण्या कारणानं त्यानं मांडणी केली आहे, कोण्या कारणाची मांडणी केली आणि त्या कारणापासून उत्पन्न झालेल्या वस्तूला कोणती सत्ता दिली, हे त्याच्या मतातलं महत्वाचं आहे. सत्ख्यातीवाद्यांनी जे वेदांत शास्त्रानं सामुग्री सांगितली, तीच सामुग्री सत्ख्यातीवाद्यांनी वापरली. सामुग्री तीच वापरली, फक्त फरक काय केलाय? वेदांती म्हणतात की त्या ठिकाणी अनिर्वचनीय सर्प किंवा रजताची उत्पत्ती होते. सत्ताहून विलक्षण असणारा सर्प त्या ठिकाणी उत्पन्न झालाय. पण सत्ख्यातीवादी म्हणतात तो अनिर्वचनीय मिथ्या नाही, तो सत्यच मानावा लागेल. त्यांनी त्या ठिकाणी सत्य मानण्याबाबतीत कोणतं प्रामाण्य घेतलं होतं की जगामध्ये जेवढे म्हणून पदार्थ उत्पन्न होतात तेवढे पदार्थाला कारण पंचमहाभूत आहेत. पदार्थाला कारण, उत्पत्तीला कारण काय आहे? आणि पंचकरणात सांगितलंय बी ना. मग असं सांगताना माणूस कशाला त्याचं कुठं धरेल? त्यानं कारण खरे सांगितले, तो कारण खरं सांगितलंय, पण सत्ता वेगळी दिली. पंचमहाभूतापासून पदार्थांची उत्पत्ती आणि त्या पदार्थामध्ये त्या पदार्थाचे अवयव हे हमेशा असतात. तसं रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प, त्या सर्पाचे अवयव त्या रज्जूच्या ठिकाणी सदोदित असतात. आणि मग तिथं अवयव त्या सर्पाचे रज्जूच्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी सर्प ही सत्यच मानावा लागेल. कारण तोही पंचमहाभूतापासूनच त्याची उत्पत्ती आहे आणि रज्जूची ही उत्पत्ती पंचमहाभूतापासूनच आहे. आणि मग ज्या वेळेस रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेस त्या सर्पाचे जे अवयव आहेत ते स्वतःमध्ये लीन होतात, आपल्यामध्ये लीन होतात. अशी त्यानं त्या ठिकाणी काय केलेली, त्याच्या सिद्धांताची मांडणी केलेली. आता त्याच्या ह्या सिद्धांताची मांडणी हे कुठं कच खायली, याच्या सिद्धांताला कुठं सुरुंग लागायलाय, त्याचा सिद्धांत सत्स्वरूपात का येत नाही, सत्य का ठरत नाही, याचं एकच कारण आहे की उत्पन्न झालेला पदार्थ याला मिथ्या न मानता तो सत्य मानायलेला आहे. आणि वेदांती जो प्रतीतीला आलेला पदार्थ जर बाधयोग्य असेल, प्रतीतीला आलेला पदार्थ
तिन्ही काळामध्ये जर तो राहत नसेल, टिकत नसेल, तर त्या पदार्थाला असत म्हणता येत नाही आणि सतही म्हणता येत नाही. तर त्याला काय म्हणावं लागतं? अनिर्वचनीय म्हणल्याशिवाय गत्यंतर नाही. दुसऱ्या कोणत्याही युक्तीनं त्याची संगती लागतच नाही, असं वेदांत्याचं मत. मग शिष्याला शंका ही का झाली? कोणती? जर उत्पत्ती दोघही सारखे मानित असतील तर एकाला सत्य आणि एकाला मिथ्या, म्हणजे एकाच्या मतात मिथ्यात्व आणि एकाच्या मतात सत्यत्व, असा भेद न करता एकच सत्ता मानली तर काय हरकत आहे? शिष्य म्हणाला, गुरुजी, वेदांती अधिकाराने श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत. मग त्यांनी त्यांचं मत माघारी घेऊन जे सतखातीवाद्यांचं मत आहे त्या मतानुसार सत्य समजायला काय हरकत नाही, कारण की उत्पत्ती दोघांनीही सारखीच सांगितली. पण यावर सिद्धांती हो जर म्हणतील तर वेदांती कसले? सतखातीवाद्याच्या मताला जर त्यांनी मुजरा केला तर ते वेदांती कसले? कारण वेदांत्याचं मत हे मत नाही, हा त्यांचा अनुभव आहे, सिद्धांत आहे, त्यांचं ते स्वतः प्रामाण्य आहे. कर्ता प्रामाण्य नाही, त्यांचं स्वतः प्रामाण्य होऊन बसलेले ते. त्यांना कुणाच्या प्रामाण्याची काय आवश्यकता नाही. आणि ज्याला स्वतः प्रामाण्याची प्राप्ती झाली आहे, लाभ प्राप्त आहे, तो दुसऱ्याच्या मतानुसार कसा चालेल? कर्ता प्रामाण्याला कसा भाव देईल? या ठिकाणी वेदांत्यांचंच मत हे श्रेष्ठ कसं आहे हे गुरुजींनी एक दृष्टांत देऊन सांगितलं होतं. यामध्ये हे दृष्टांत दिलेले आहेतच, ते पाहूच आपण, पाहायचेच. पण गुरुजी म्हणले होते की असा जर प्रसंग आला, जर उत्पत्ती दोघांची सारखीच आहे तर ख्याती एकच सांगायला पाहिजे, सत्ख्यातीच सांगायला पाहिजे. कारण वेदांत्याचं उत्पत्तीचं कारण सर्पाच्या आणि सत्यवाद्यांच्या उत्पत्तीचं कारण, सत्ख्यातीच्या मताचं कारण हे एकच आहे. आणि मग दोघांचं उत्पत्तीला कारण, सर्पाच्या उत्पत्तीला कारण जर मत एक असेल तर ख्याती वेगळी सांगायची काय कारण आहे? एकच सांगावं ना. मग सत्ख्याती म्हणायला सिद्धांत्यांना काय झालं? सत्ख्याती म्हणावी, त्यांनी सत्ख्यातीच धरावी. अनिर्वचनी सांगायचं काय गरज आहे? अनिर्वचनी ख्याती सांगायची काय आवश्यकता आहे? नवीन उत्पन्न काय सांगायची काय गरज आहे? हे जुन्यामध्ये जर बसत असेल तर. गुरुजीनं असा समर्पक दृष्टांत दिला होता. एका पुरुषाला 2 मुली होत्या. एका पुरुषाला 2 मुली होत्या. एकीचं नाव सगुणा होतं आणि एकीचं नाव निर्गुणा होतं. तुम्हाला कसं काय माहित झालं निर्गुणा होतं म्हणून? सगुणावरून धरलं. अशा त्या 2 मुली होत्या आणि
त्या ग्रस्थाला बहिणीचा मुलगा एक म्हणून भासा होता आणि त्या भाष्याला मामा म्हणून त्या मुलींचे वडील होते. सगुणा निर्गुणाचे वडील ह्या मुलाचे कोण होते? मामा होते. मग ते मामा असल्यामुळं त्या मुली ह्या मुलाच्या कोण झाल्या? नात्यानं काय म्हणते तो ते मेवण्या. आपणच नाही सगळं जग म्हणतंय, सगळ्या जातीतले बी म्हणतात मेवणीच. जगातले जितक्या म्हणून जातीत का, आणि त्या जातीमध्ये मामाच्या मुलीला काय म्हणतात? मेवणीच म्हणतात. म्हणजे जात बदलली म्हणून त्याच्यात दुसरं धरीत नाहीत, मेवणीच म्हणतात. सगळ्या जातीमध्ये मामाच्या मुलीला मेवणी असं म्हणतात. मग आता त्या मुलाच्या काय झाल्या? त्या दोन्ही मेवण्या झाल्या, ठीक आहे ना. मग तसं न विचार करता सत्ख्याती काय आणि अनिर्वचनीय ख्याती काय, ख्यात्याच येत नाही, है का नाही. पण त्या मामानं काय केलं, त्याची एक जी मुलगी होती ती एक मुलगी त्याच्या भाष्याला दिली, त्या मुलाला दिली. आता मग त्या मुलाला दिलेली जी मुलगी आहे, मोठी मुलीचं नाव काय होतं? निर्गुणा. हा, मोठी निर्गुणा ना, निर्गुण व्यापक आहे. ती निर्गुणा त्याला दिली. मग सगुणाचं लग्न झालं का? लग्न कोणाचं झालं? निर्गुणाचं झालं. आणि ती निर्गुणा त्याला दिली, है का नाही. मग ती त्याला दिलेली मेवणी है का बायको आहे? त्याला जी दिली ती निर्गुणा, ती त्याची मेवणी झाली आता का बायको झाली? मग त्याला मेवणी जर म्हणलं तर जमल का? नाही. आणि जर कोणी विचारलं की अरे तुझ्या घरामध्ये नवीन बाई कोण दिसायली रे, पहिली बी येत होती तू मेवणी का काय, असं जर एखादा ग्रस्त घरात येऊन जर म्हणू लागला तर तो म्हणतो काय बोलायला, मेवणी नाही ती, कोण आहे? बायको ती. आता मेवणी नाही राहिली, आता ती कोण झाली? हा, मेवणी आहे पण ती हिची लहानी बहीण आहे, हिची लहानी बहीण आहे, ही मेवणी नाही. आता तिला मेवणी म्हणायला जीभ रेटत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी या दोन ज्या ख्यात्या आहेत, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय ख्याती काय सांगते आणि सत्ख्याती ही काय सांगते, म्हणजे तिच्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि ह्या अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय आहे. कारण सत्ख्यातीमध्ये पदार्थ कल्पित असला तरी सत्य मानला आहे आणि अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थ सत्य म्हणून नाहीच, ज्याची उत्पत्ती होते ते सर्व कसे आहेत? अनिर्वचनीय आहेत, मिथ्या आहेत. आणि मग ते मेवणी कशी राहते? ते पदार्थ अनिर्वचनीय मिथ्या आहेत ते. मग अनिर्वचनीय पदार्थाला सत्ख्यातीवाद्यांच्या मताप्रमाणे जर सत्यता दिली तर वेदांतांचं वेदांत कुठे राहील? वेदांतच राहणार नाही, वेदांताचं मतच राहणार नाही. आणि जर त्या बायकोला तो म्हणू लागला ही माझी मेवणीच आहे,
तर तो नवरदेव कसा होईल, नवरा कसा राहील? तस वेदांती अनिर्वचनीय ख्यातीला, निर्गुण रूप असणाऱ्या त्या ख्यातीला सगुणामध्ये कसं मांडतील, मेवणी कसं म्हणतील? मग ही जी अनिर्वचनीय ख्याती आहे, ह्या अनिर्वचनीय ख्यातीनंच हिचं जर स्वरूप कळालं, अनिर्वचनीय ख्यातीचं जर स्वरूप कळालं, तर ती अनिर्वचनीय ख्याती त्या पदार्थाला अजातवादामध्ये ढकलते. आणि सत्ख्यातीवादीतून अजातवादात ढकलता येतं का? अजातवाद प्रगट होतो का? कारण जग कसं आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये अत्यंत असत रूपानं आहे. जगाची जी सत्यता आहे ती सत्यता ब्रह्माच्या ठिकाणी नाही. म्हणजे जग ब्रह्मात नाही. ब्रह्म जरी जगात असलं तरी जग जग ब्रह्मात नाही. आणि ब्रह्माशिवाय जग नाही. ब्रह्माशिवाय जगच नाही. कारण जगाला त्या सत्तेची, त्या अधिष्ठानाची गरज आहे. सोपा दृष्टांत हमेशाचा, दोरी सर्पामध्ये, दोरी सर्पामध्ये मानायची का सर्प दोरीमध्ये मानायचा? आहे का नाही? कारण आद्यष्ट पदार्थ अधिष्ठान रूपाचा असतो असा सिद्धांत वेदांतांनी सांगितलं. पण दोरी सर्परूप असते का? आद्यष्ट पदार्थ अधिष्ठान रूपाचा असतो. म्हणजेच जगत हे ब्रह्मरूपच आहे, पण ब्रह्मात नाही. आणि ब्रह्म जगात आहे कारण त्याची सगळीकडे सत्ता आहे. त्याची पारमार्थिक सत्ता असल्यामुळं सर्व ठिकाणी त्याची सत्ता आहे, त्याचं वास्तव्य आहे. म्हणून त्याला इथं नाही तिथं नाही असं म्हणताच येत नाही. ते सर्व ठिकाणी आहे. म्हणून ब्रह्म जगतात आहे, पण जगात त्याच्यात, जग त्याच्यात नाही. खरा जर विचार करून बघितलं तर आद्यस्थ पदार्थ जो आहे सर्प, तो सर्प दोरीच्या ज्ञानाच्या अगोदरही नव्हता, दोरीच्या ज्ञानातही नव्हता. आणि ज्या काळी सर्प प्रतीती होऊ लागली त्या काळी सुद्धा नव्हता. म्हणजे अत्यंत असत स्वरूप आहे त्या सर्पाचं. तो सर्प नाहीच. पण या ठिकाणी त्याची जी प्रतीती आली का सर्पाची, ती सर्पाची प्रतीती, त्या प्रतीतीची व्यवस्था लावण्यासाठी अनिर्वचनीय ख्याती मानली आहे. ही योजना केलेली आहे. विवर्तवादाची ही योजना केलेली आहे. कशासाठी? अजातवाद कळत नाही म्हणून, अजातवाद कळायला सोपा जावा म्हणून. म्हणून विवर्तवादाची काय केली? व्यवस्था केलेली आहे. वास्तविक पाहता विवर्ताचं खरं स्वरूप अजात रूपच आहे, अजातवादातच आहे. जरी सर्प प्रतीतीला आला असला तरी तो काय सत्य प्रतीतीला थोडाच आलाय.
तो मिथ्याच आहे. कारण सर्पाच्या ज्ञानाच्या अगोदरही सर्प तिथं नव्हता, सर्पाच्या ज्ञानाच्या नंतरही सर्प तिथं राहिला नाही. नवे नवे ज्या काली सर्प प्रतीती होऊ लागली त्यावेळेला सुद्धा तिथं सर्प नव्हता. जागृतीत स्वप्न नव्हतं, स्वप्न हे जागृतीतही नव्हतं आणि झोपल्यावर बी नव्हतं. आणि मग स्वप्न पडताना स्वप्न नव्हतं का? होतं, पण खरं नव्हतं. आणि मग खरं नव्हतं तर होतं काय म्हणायचंय? मग जो खरं नाही असं म्हणायचं, हाय हो पण खरं नाही. आणि मग खरं नाही तर त्याला हाय म्हणायचं तरी काय एवढा आटास करायचा आहे? नाहीच म्हणा की. तसं अनिर्वचनीय ख्याती काय करते? अनिर्वचनीय ख्यातीचा स्वभाव कसा आहे? मिथ्यात्व दर्शिने. हे सत्स्वरूप हे कसं आहे? असतही नाही आणि सतही नाही. सत म्हणावं तर तिन्ही काळामध्ये राहत नाही, सत म्हणावं तर तिन्ही काळामध्ये राहत नाही. मग त्याला असत म्हणावं ना. कसं म्हणावं कोण्या तोंडानं असत? अहो असत पदार्थ दिसतच नाही, उत्पन्न होतच नाही. पण हा या ठिकाणी प्रतीतीला आलाय ना, म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. मग अनिर्वचनीय ख्यातीमध्ये त्यांच्या मतामध्ये वेदांताचं म्हणणं असं येतंय की तो प्रतीतीला आलेला सर्प तो सत्य आणि असत्याच्या निराळा आहे. त्याला सत्य म्हणता येत नाही आणि असत्य म्हणता येत नाही, म्हणून तो सत्ताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्याच आहे असं मानल्याशिवाय त्याची व्यवस्था लागतच नाही. आणि मिथ्या म्हणलं की तो भ्रमरूप असतो आणि भ्रमरूप पदार्थ हा वास्तविक नसतोच. अशा रीतीने त्याच्या ठिकाणी असत्वाची प्रतीती आणावं लागणार आहे. डायरेक्ट असत म्हणता येणार नाही, कारण दिसलेल्याची व्यवस्था लावावं लागन आणि ती व्यवस्था लावून तुम्ही त्याला असत म्हणा. व्यवस्था न लावून त्याला असत म्हणायला आपण का असतवादी आहेत का? असतवाद्याने व्यवस्था लावली का? नाही लावली. मग या ठिकाणी शिष्याला असं वाटलं की सतवाद्यांचं म्हणणं काय आहे? रज्जूवर उत्पन्न झालेल्या सर्पाला सत म्हणा किंवा सुक्तीवर उत्पन्न झालेल्या रजताला सत्यच म्हणा, कारण ते पंचमहाभूतापासून त्याचे अवयव उत्पन्न झालेले आहेत आणि जेवढे जेवढे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले आहेत ते सत्स्वरूपच आहेत असं त्या सतवाद्यांचं म्हणणं आहे. तर शिष्याला तीच शंका झाली, तीच पाल चुकली. जर उत्पत्तीला कारण एकच मानायलेत दोघही, तर मग या ठिकाणी सत्ताभेद का म्हणून करायले? तो गुरुजींना मी विचारायलो की याला सत्य म्हणायला काय हरकत नाही का? ते म्हणतात नाही, जमत नाही, ते मत असंगत आहे, ते आपल्या मताशी जुळत नाही ते मत, आणि ते मत खंडित आहे, त्या मताला आम्ही काही काडीची किंमत देत नाही, आम्ही ते मत मानित नाही, असंगत मत आहे, ते संगतवार नाही, त्यांना संगती लागत नाही, सर्पाची संगती लावता येत नाही. सत्ख्यातीवाद्याच्या मनानं जर विचार केला तर त्या सर्पाची संगती कशी लागत नाही ते तुला सांगतो. कारण त्याला पटवून सांगितल्याशिवाय तर कोणालाच कळत नाही. त्यालाच काय, कोणालाच कळत नाही. ते पटावं लागतं, अगोदर कळावं लागतं आणि मग पटावं लागतं आणि पुन्हा ते पटलेलं रुजावं लागतं, है का नाही? लग्न करावं लागतं, त्या मुलीनं नांदा यावं लागतं आणि तिला पुन्हा मूल बाळ
व्हावं लागतं. तेव्हा तर त्याला म्हणायचं काय, त्याचं कुटुंब, त्याचं लग्न झालेलंच सार्थक, त्याच्या कार्याचं सार्थक. पण याच्यातल्या गोष्टी जर नाही झाल्या तर त्या कार्याची सिद्धी मानता येईल का? नाही, नवरी म्हणलीच मी लग्नाला तयार आहे, मग नांदा येणार नाही अशी जर म्हणली तर त्या ठिकाणी मुलं बाळ होतील का? मग जर या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती जर नाही मानली, अनिर्वचनीय ख्याती जर शिष्यानं नाही मानली तर शिष्याला अजातवाद कळेल का? मग अजातवाद कळण्यासाठी त्याला अनिर्वचनीय ख्याती ही मानावीच लागेल, ती गळी उतरून घ्यावीच लागेल, ती रुजवून घ्यावीच लागेल. तेव्हा काय तो अजातवाद त्याला कळेल. मग गुरुजी म्हणले, तुला ही सत्ख्याती कशी असंगत आहे, संगतवार कशी नाही, याचे तुला दाखले देतो. मग तर म्हणशील ना. गुरुजी म्हणाले, जर सुक्ती म्हणजे शिंपलं आणि रजत म्हणजे चांदी. आता जर सुक्तीच्या ठिकाणी रजत भ्रम झाला तर त्या ठिकाणी जे रजत आहे ते जर सत्ख्यातीवाद्यांच्या मताप्रमाणे सत्य मानलं, नीट आहे का? रजत जर सतवादी यांच्या मताप्रमाणे जर सत्य मानलं आणि जर त्या सुक्तीला आग लागली, त्या शिंपीवर अग्नी पडला आणि ती शिंपी जळून गेली, मग शिंपी जळाल्याच्या नंतर तिथं सत्य असणारं रजत हे असायला पाहिजे का नाही? शिंपी जळाली बाबा, हो, ती शिंपी बी सत्यच होती आणि रजत बी तिथं कोणाच्या मतानं? सत्ख्यातीवाद्याच्या मतानं. तर मग जर समजा शिंपी जळाली अग्नीच्या साह्यानं तर त्या ठिकाणी रजत राहायला पाहिजे, है का नाही? कुठे राहायला पाहिजे? त्या शिंपीच्या राखीत. त्या शिंपीची जी राख झाली का त्या राखामध्ये चांदी गवसायला पाहिजे. पण ती राख जर इचकली तर चांदी दिसत नाही तिथं, आणि मग रजत कुठे गेलं? याच्यावरून, या दृष्टांतावरून असंच मानावं लागेल की त्या ठिकाणी रजत नव्हतंच, रजताचा भ्रम होता. वास्तविक रजत तिथं नव्हतंच. आणि सत्ख्याती काय म्हणतो? तिथं रजत सत्य होतं. मग सत्य होतं तर तिथं चांदी गवसायला पाहिजे का नाही? नाही, सत्ख्यातीवादी म्हणला त्या शिंपल्या बरोबर चांदी बी जळाली, तिची राग झाली. आता हे म्हणणं असंय की त्यानं कवा चांदी बघितलीच नाही, चांदी घ्यायला कवा तो गेलाच नाही, चांदीचं स्वरूप कसं असतं हे त्याला माहीतच नाही. कारण चांदी जळत नाही हो अग्नीनं. सोनं चांदी जळत नसते, तर हे धातूत ना. हे लोखंड जळत का? नाही, धातू जळत नाही ना. आणि मग चांदी काय आहे? आणि तो कसा जळल? आणि तो काय म्हणतो? शिंपली बराबर ती चांदी बी जळून गेली आणि तिची राग झाली. आता आहे का नाही? जिथले तिथंच बोलणं नाही, खोटं बोल पण
यालाच म्हणते खोटं बोल पण रेटून बोल. हा जळेल चांदी, पण केव्हा? जर त्या ठिकाणी गंधकाचा संपर्क जर असेल, कशाशी? त्या चांदीशी. त्या चांदीशी जर गंधकाचा संपर्क असेल, कारण गंधक हा हे फॉस्फरस का काय आहे ते, तर त्याच्या संयोगानं धातू सुद्धा जळतो त्या गंधकाच्या साह्याने. पण तिथं गंधक नाही ना, मग चांदी त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. याचाच अर्थ की सत्वादी त्या ठिकाणी सत्य चांदीची उत्पत्ती मानायला, त्या अर्थी त्याचं मत कसं आहे? असंगत आहे. आता हे एक दृष्टांत त्यानं दिलाय. आणखी दृष्टांत, कारण याची झाडणीच केली. आता वेदांत्यांनी काय केली? सद्गुरूंना काय केलंय? याची झाडणीच म्हणजे याला कोपऱ्यालाच लावलंय. आता एक नाही 4-4 दृष्टांत दिले तर, कारण सगळे याच्यातच अडकलेत बर का. म्हणून इतकी झाडणी याची लावली, कारण सगळे जगाला सत्य समजायलेत ना, हे का नाही? मग वेदांती म्हणतात, हे पाय, तुझ्या आकलन शक्तीला, तुझ्या बुद्धीला पटन असं आणखी एक दुसरं मी एक उदाहरण देतो. जर कापसाची गंजी आहे आणि त्या कापसाच्या गंजीवर सूर्य असताना सुद्धा जर लाल गुंजाचा गोळा जर मधात ठेवला, कापसावर जर ठेवला, लाल गुंज माहित आहेत का कसे असतात? इष्ट्यासारखेच दिसतात ते, लांबून बारीक गुंज असते तर साबुदाण्याहून थोडे मोठे असते तर, आणि लाल जरद असते तर, किंवा लाल बेगड म्हणा. गुंज जरी माहित नसले तर बेगड तर माहितच आहे की लाल बेगड. आणि ते लाल बेगड जर त्या कापसावर ठेवलं तर लांबून काय दिसणार? युष्ट्यासारखं दिसणार का नाही ते? आज मग सत्वाद्याला विचारावं, ते काय दिसायले तुला? तर सत्वादी काय म्हणणार? अग्नीच म्हणणार ना ते. आणि त्याला विचारलं ते खरं आहे का खोटं आहे, तर ते खराच म्हणणार. सत्वादी ते खराच आहे. आणि मग खरा आहे तो कापूस का म्हणून जळा ना? कापूस जळायला पाहिजे का नाही? मग सत्ख्यातीवाद्यांचं मत इथं जुळायलंय का? मग त्या ठिकाणी जो अग्नीचा आपल्याला प्रतीती यायली, ती प्रतीती कशी मानावी लागेल? सत्य मांडल्यानं भागायले का? मग अनिर्वचनीय मिथ्या भ्रमरूपच मानावी लागेल, है का नाही? मग आणखी ते तिसरा दृष्टांत देतात. जर भ्रमरूप पदार्थ जर सत्य मानायचे असतील, तर भ्रमरूप पदार्थ सत्य मानायचेच असतील तर मृगजलानं जमीन ओली व्हायला पाहिजे. आणि मग त्या जमिनीमध्ये पिकं घेण्यासाठी दुसऱ्या पाण्याची काही आवश्यकता लागायलाच नाही पाहिजे. कारण मृगजलानंच जमीन भिजायला लागली तर तिला पाणी द्यायची काय गरज आहे? आणि लोक तर पाणी देत. या अर्थावरून सत्वाद्यांचं जे मत आहे ते मत काही आपल्या मताशी जुळत नाही. मग आणखी 1-2 दृष्टांत त्यांनी दिलेलेच आहेत. आणि ते दृष्टांत असे सांगतात, ज्या वेळेस रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, केवळ सर्पाचाच भ्रम होत नाही,
जर तिथून 10 माणसं जर जात असतील तर त्या 10 माणसांना त्या ठिकाणी भ्रम होतो. मग कुणाला त्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होईल, कोणाला त्या ठिकाणी जमीन फाकलेल्याचा म्हणजे भळीचा भ्रम होईल, ही जमिनीची भळ आहे असाही भ्रम होईल. एखाद्याला नाही हो मला तिथं हार दिसला, तिथं काय दिसला, हार होता तिथं, मग हाराचा भ्रम होईल कोणाला. एखाद्याला तर असं पाण्याची धार, पाणी टाकलेल्याची धार, त्या धारेचा भ्रम होईल. म्हणजे असे नाना प्रकारचे त्या ठिकाणी भ्रम होणारे आहेत. आणि वस्तू तर एकच आहे, रज्जू ही एकच आहे. एका वस्तूवर म्हणजे एका रज्जूवर 10 भ्रम होतात, एकच भ्रम होतो असा नाही. मग ते भ्रमरूप पदार्थ जर सत्य मानले, ते जर पदार्थ सत्य, तेवढे सत्य, कारण त्या 10 जणाला एकदाच भ्रम झालाय ना. 10 जण संगत जाऊ लागले तर सगळ्याला संगच भ्रम झाला. आणि मग सगळ्याला तितका भ्रम झाला म्हणल्यावर त्या रज्जूवर इतक्या मोठ्या वस्तू बसत्यान का? त्या रज्जूवर रज्जू जेवढ्या देशामध्ये आहे तितक्या देशामध्ये ह्या 10 वस्तू तिथं मावत्यान का? याचा अर्थ, याचं मत कसं आहे, खंडित मत आहे, है का नाही? बरं हे जाऊ दे, हे सगळं बाहेरचं आहे. स्वतः प्रमाण्याचं उदाहरण सांगतात. ज्यावेळेस आपण झोपी गेल्यावर स्वप्न अवस्थात जातो, झोपी गेल्यावर स्वप्न अवस्थात जातो, आणि मग स्वप्न अवस्थामध्ये आपणाला जे पदार्थ प्रतीत होतात ते कुठे होतात? आपल्या अंतःकरणाच्या बाहेर का अंतःकरणातच? अंतःकरणामध्ये ठिकाण माहिती आहे तुम्हाला कुठं? बघा बघा बघा, आणा लक्षात. नाडी बघा, नाडी, कोणची तरी नाडी येते, है का नाही? पुन्हा लांबून जर सांगायचं म्हणलं ती अहित करणारी नाडी नाही, अहिता इतकं जवळ येऊन सांगितलं ओळख येत आहे ना. हा, ती गोष्ट सांगताना म्हणतात ना, जरा जवळ येऊन सांग, जवळ येऊन सांग. म्हणजे कसं सांगावं लागतंय हे असं. एखादा म्हणला मी तुम्ही जे सांगताना मनानं बोललेलं वर्णन करा, मी ते ओळखितो. मग म्हणला ओळख बरं. म्हणला त्याचं नाक वावभर होतं, त्याचं नाक वावभर होतं, त्याचे कान सुपा एवढाले होते, आणि त्याचं पोट रांजणासारखं होतं. सांग बरं कोण आहे हे जवळ येऊन सांग नाही. हा, तसं वेदांत शास्त्र काय करतंय, अशी शैली वापरते की त्याला जवळ जाऊन सांगावं. सांगायचं नाही, त्यालाच कळलं पाहिजे, पण तितकं जवळ जायचं आणि त्यालाच कळालं पाहिजे. शेवटी जो मुमुक्षु आहे त्याची त्यालाच कळून घ्यायचंय. सद्गुरूंना किती सांगितलं आणि त्याला जर नाही कळत तर सद्गुरू काय करणार आहे? हा, शास्त्र काय करते, वेद काय करण? अहो, तोंडात जरी घातलं तरी त्यालाच गिळावं लागणार आहे ना. तसं त्याची त्याला ओळख यायला पाहिजे. मग स्वप्नामध्ये कोणती नाडी असते? हिता नावाची नाडी असते, आणि त्या नाडीमध्ये स्वप्नाची उत्पत्ती होत असते. मग ती नाडी केवढी सांगितली? 10 मुख्या एवढी सांगितली. कुठे कुठे वेगवेगळी सांगली, पण तर तेवढी थोडी फार कमी जास्त. कोणी मौरी एवढी म्हणतंय, कोणी 10 मुख्या एवढी म्हणतंय, असं म्हणते. तर पण ती का लय मोठी झाली का? मग फरक लय मोठा झाला का? पण तितकुशा नाडीमध्ये नद्या बी असत्यात, पर्वत असतात,
आकाश बी असतंय, तारे असते, ग्रह असते, वायू असतो, अग्नी असतो. आणि मग तितक्यात आहे ना त्यातल्या अग्नीनं ती हिता नावाची नाडी जळत नाही. तिथल्या त्या नदीनं, समुद्रानं ती हिता नाडी वाहून जात नाही का त्याच्यात? अहो नव नव झोपलाय त्याला एवढ्याचं वजन कसं सहन होईल? जे झोपलाय, ज्याला स्वप्न पडायलंय ते सगळं त्याच्यातच आहे हिता नाडीत म्हणल्यावर. आणि मग एवढं मोठं त्याला वजन सहन कसं होईल? मरायचं नाही का ती? आणि मग स्वप्नाला सत्य मानल्यावर जमतं का? आता एवढे प्रत्यक्ष दृष्टांत देऊन जर नाही पटायचं म्हणल्यावर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणचं म्हणा. मग सत्ख्यातीवाद्याचं हे सतमत, याला सतमत म्हणावं का? सतवाद्याचं सतमत सत आहे का हे? आणि तो काय म्हणायला? मोहम्मद सतय, मी सत्ख्यातीवादी सांगतो, सत्ख्याती सांगतो. हा आता हे सत म्हणायलाय सत, आणि मत कसं आहे? हा मिथ्याच आहे. ते जे कारण सांगायलाय का उत्पत्तीला, त्या कारणानुसार जर बघितलं तर त्याला मिथ्या म्हणायला चान्स आहे. त्याला सत्ख्यातीवाद्याला चान्स आहे मिथ्या म्हणायला. त्याला सामट आहे याला मिथ्या म्हणायला. पण ते मिथ्या म्हणिना, अनिर्वचनीय म्हणिना, तो सत्य म्हणायला आहे. हे का नाही? मग वेदांती म्हणतात याला इथं गुंजाईश आहे याला मिथ्या मानायची. कारण त्या ठिकाणी, स्वप्नाच्या ठिकाणी, कापसाच्या ठिकाणी हे जे दृष्टांत दिलेत, या ठिकाणी त्याची सत्ख्याती टीका नाही, त्याची सत्ख्याती टीका नाही. त्या अर्थी त्याला अनिर्वचनीय ख्याती न मानायला काय झालं? माना ना, उत्पत्ती सारखी सांगायला येते. आणि उत्पत्ती सारखी सांगून वस्तू त्या ठिकाणी उत्पन्न झालेली सत्य, हे कोणतं लॉजिक आहे याच? कोणतं लॉजिक मानायचं हे? मग अनिर्वचनीय ख्याती ही मुमुक्षूच्या भाग्यासाठी हितावह आहे. म्हणून यामध्ये जो शिष्य आहे हा प्रसंग त्यानं गुरुपाशी मांडला की जर दोघाची उत्पत्ती सारखी आहे, पदार्थ उत्पत्ती, अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्ती, भ्रमरूप पदार्थाची उत्पत्ती, ही जर उत्पत्ती सारख्याच कारणानं उत्पन्न होत असेल तर मिथ्या म्हणण्यापेक्षा सत्य मनानं काय हरकत आहे? आता काय हरकत आहे? हे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा. जेव्हा अनिर्वचनीय ख्यातीच्या अर्थाची आपल्याला जुळवण लागन, संगती लागन, त्यावेळेस खरं कळतंय की याला सत्य म्हणायला जमतं का नाही जमत. आणि अनिर्वचनीय ख्याती जर नाही कळाली तर मग त्याला कवा बी विचारा, तो सत्यच म्हणणार आहे ना. आणि ज्याला अनिर्वचनीय ख्यातीचा अर्थ कळालाय तो याला सत्य म्हणेल का? म्हणून अनिर्वचनीय ख्याती ही जे असंगत ख्याती आहेत का त्याच्या विरोधात आहे. मग असंगत असणाऱ्या ख्यात्या किती येतात? 5 झाल्या, है का नाही? तो अगोदर 4च मानित होता, पण त्याला सत्ख्याती सुद्धा आता
असंगत वाटायली आणि मग तो म्हणाला, गुरुजी मला आता अनिर्वचनीय ख्याती हे कळाल्यामुळं मला सत्ख्यातीवादी ही समजली आहे, पण अशा रीतीने सत्ख्यातीवाद अत्यंत निर्युक्त आहे, म्हणून सर्वथा त्याज्य आहे. त्याज्य म्हणजे स्वीकारण्याजोगं नाही, म्हणून अनिर्वचनीय ख्यातीच आदरणीय आहे असे सद्गुरू शिष्याला म्हणाले. आणि मग यावर शिष्याला आणखी दुसरी शंका उत्पन्न होते. कशी? याला धरूनच, याला सोडून अजिबात नाही. विषय अजिबात वेगळा करत नाही शिष्य, त्या विषयाला धरूनच तो शंका करतो. जर मग मिथ्या पदार्थ हा असतरूप असतो, मिथ्या पदार्थ कसा असतो? अनिर्वचनीय मिथ्या असतो, असतरूप असतो, तर मग त्याला बघून भेव का म्हणून वाटत आहे? भेव वाटून ना. चांदी शिंपल्यावर जर दिसली तर आनंद होत आहे, अंदोरीवर सर्प दिसला तर भेव वाटत आहे. आणि मग सर्पावर उत्पन्न झालेला सर्प हा मिथ्या आहे, तर मग त्याची भीती वाटू नये. आणि शिंपल्यावर जर चांदी दिसली तर त्या ठिकाणी ती खोटी असल्यामुळे आनंद होऊ नये. पण लोक तर त्या ठिकाणी चांदी दिसली की आनंदित होतात, आणि सर्प दिसला की असं का म्हणून होतंय? हे होऊन ना. अहो, तुमची अनिर्वचनीय ख्याती आम्ही मानू, कारण तुम्ही जे सांगता ते अनुभवानच सांगता, हे आम्ही जाणतो. तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत, पण आम्हाला हे पुढे असं असं दिसायले ना, याची काय वाट आहे? याची काहीतरी वाट लावा. ते आम्ही वेदांती म्हणतात, गुरुजी म्हणतात, आम्ही सगळ्याची वाट लावून बसलेलो. अहो, सगळ्याची म्हणजे फक्त एक आम्ही शिल्लक ठेवतो, नाही तर सगळ्याची वाट लावतो. फक्त स्वरूपाला आम्ही शिल्लक ठेवतो, नंतर वाट लावायला आम्ही समर्थ आहे. म्हणून तुला कोणतीही शंका होऊ दे, त्याची आम्ही नीट व्यवस्था लावतो. वाट लावणं म्हणजे व्यवस्था लावून देतो, असं विनाकारण आम्ही काही बोलत नाही. म्हणून सत्य ज्ञान व्हायचंय, करून घ्यायचंय, तर ते शास्त्रात आल्याशिवाय, वेदांत शास्त्रात आल्याशिवाय सत्य कळत नाही. ज्याला आपण सत्य 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 म्हणत होतो, ते सत्य सुद्धा काय होतं? आता सत्वाद्याचं काय झालंय? त्याचं सत्यच होतं ना मत, पण ते सत्य सत्य राहिलं का? ते सत्य सुद्धा असंगत करतो. आणि आम्ही सत्य जे आहे ते वेगळं निराळच सांगतो. आणि तेच सत्य जाणून घेण्यासाठी ही एवढी जी प्रक्रिया मानलेली आहे अनिर्वचनीय ख्यातीची, ते नीट समजून घेतली की खरं सत्य आपणाला आपलं स्वरूप कळत आहे, आपण कोण आहोत हे तेव्हा कळत आहे. आणि ते खरं सत्य आहे बरं का. आणि ते कळायच्या अगोदर आपण कशाला बी सत्य म्हणतो. हा सत्यवादी कशाला बी म्हणू लागला का नाही सत्य, पण याचं सत्य टिकलं का? म्हणून खरं खरं नाही, खरं सुद्धा खरं नसतंय, आणि खोटं सुद्धा खोट नसतंय. ते खरं वेगळंच आहे, खोटं वेगळंच आहे, आणि आपण दुसऱ्यालाच खरं खोटं धरून बसलो. ही जी झालेली भ्रांती, ही भ्रांती अनिर्वचनीय ख्यातीने निघून जाते. हे दोरी गंडा समजा ह्या अनिर्वचनीय ख्यातीचा. या अनिर्वचनीय ख्यातीची एखादी दोरी वळायची, त्याला 2-4 गाठी मारायच्या. किती? जितक्या ख्यात्या असतील तितक्या मारायच्या. 6 ख्यात्यात 6 गाठी मारायच्या आणि त्या आपल्या गळ्यात बांधायची दोरी. आणि कोणी म्हणलं, अहो तुम्ही तर विचार सागर ऐकत होता, गळ्यात दोरी दिसायली. अहो हो ना, मग त्याच्यामुळेच बांधली ना. कशामुळं?
ते भ्रम निघून जावं म्हणून बांधली कशामुळं कोण्या वैद्यानं बांधली ते वैद मात्र त्याचं नाव सांगा येत नाही कसा आहे ते वैद तो काय शिकलेला आहे काय ते काय कळत नाही मात्र त्या वैद्याकून ही जर दोरी घातली तर मात्र भ्रांती भय चिंता आस ही काही राहत नाही ही दोरी घालून घ्यावी ही काही प्रत्यक्ष दिसणारी दृश्य दोरी नाही ही कशी आहे अदृश्य आहे आणि ही अदृश्य दोरी जे अदृश्य आहे ते दृश्य करून देते जे अदृश्य झालंय का ते दृश्य करून देते आणि ते दृश्य झालं की आपल्याला जन्माला आल्याचं सार्थक झालं आता वेळ झालाय उद्याचा जी शंका आहे समाधान आहे ते उद्याच्या वेळेत घेऊ तोपर्यंत थांबू कुंडली कवरदे हरी विठ्ठल